आता आपण धनश्रीला दूध प्यायला सोडले. पाय पाहिजे ती काय, तिला मी रात्री पलीकडची बाजू पाजली होती, तर त्याच्यामुळे आता सकाळी अलीकडची बाजू पाजते. म्हणजे अगोदर मी तिला सोडतो गाय पाणीपर्यंत, मग अगोदर मी दूध काढून घेतो, मग त्याच्यानंतरच तिला परत मग मी पलीकडच्या साईडचं दूध काढून घेतलं ना, मग धनश्रीला परत अलीकडचं दूध प्यायला सोडायचं. आणि गाय इकडून मागून चाटते तिला. गायचं चाटणं तर कंपल्सरीच आहे, पण नंतर कधी चाटायचं नसलं तर मग गाय रावंद करते. आता बघा पलीकडचं सड मोठं झालं, म्हणजे आता गाय पाणवली, तर आता मी ह्याला आकडणार आणि गाईला पुढंच बांधणार. हे गावरान वासरे आहेत ना, गाईच्या पुढंच लागतात, नाहीतर मग गाया दूध काढू देतात पण पाणवतच नाहीत. असा प्रॉब्लेम होता. आता मला वृंदाचा आणि खिल्लेरचा अनुभव आहे ना, तर पाणवतच नाही हो. ते वासरू दूध काढू देतात आपल्याला पण पाणवत नाही. चला आता मी ह्याला बांधतो दूध. आता गाय व्यवस्थित पाणवली, फक्त ह्याचं मी फेस काढून घेतो, माझ्या हातात जरा लागतो. मी नवीन आहे ना, मला पण म्हणजे एवढी काही गाय व्यवस्थित नाही सेट नाही झाली. बघा आधी सुरुवातीला असं थोडंसं दूध काढून घ्यायचं एका हाताने. एकदा धार चालू झाली साडामधून, तर मग हे बघा आता मी करतो सुरू. तर मी सड आहे ना, कधी असं धरतो तर कधी असं मुठीत धरतो, तर कधी अंगठ्याने काढतो. तर बघा आता मी केलं सुरू. काय होतं ना, मला जरा शुभश्री हालचाल करते आमची थोडं असं ते तो शुभश्री आहे ना, मला थोडीशी हालचाल करते कधी कधी. पप्पांना शांत उभा राहते, म्हणजे नवीन नवीन पप्पांना पण थोडीफार हालचाल करायची, मग मी समोर थांबायचं. मग आता मी हिची धार दूध काढायचं शिकेपर्यंत ना, शुभश्री आहे, तर पप्पांना मी इथं तिच्यासमोर उभा करायचो, मग इथं पाठीमागे मी दूध काढायचो. दिसते नाही का? आता पहिला रुग आहे ना, तर व्यवस्थित दूध काढू देतो. सुरुवातीला 15 दिवस लय त्रास दिला त्याने. सुरुवातीचे 5-6 दिवस तर लय त्रास दिला, म्हणजे दूध काढू देत नव्हती, लाताच मारत होती. आपण तिचे पाय बांधायचो, पण नंतर पाय बांधायची पण गरज नाही पडली. सुरुवातीला काय होतं, काशीला सूज असते ना, जरा मुंग्या येतात तिथे, तर त्याच्यामुळे थोडंसं गुरं हालचाल करतात. पण नंतर एक 5-6 दिवस पाय बांधले ना, नंतर सवय होती. मग तिला माहिती आहे जरा मुंग्या पण यायच्या कमी होतात. सूज कमी झाल्यावर मग गुरं दूध काढू देतात.
आता जवळपास दूध काढून झालंय तर थोडं थोडं ते मी काढतोय. एकदा वासरू दाखव. जर गरज पडली ना तर म्हणजे सडासारखं ओढून ओढून जरा कोरडे पडतात ना तर त्याला थोडंसं असं बकेटमध्ये हात बुडवायचा आणि थोडंसं सडांना लावायचा आणि परत मग मऊ जातं तो ओढायला. म्हणजे आपलं ऑइल टाकलं कसं होतं तर तसं होतं. जास्त कोरडे वाटत नाहीत सडा. तर आता दूध काढून झालं आहे माझं. आता मी पिल्ल्याला सोडतो. आपलं जे 2.5 लिटर दूध असतं ना तर ते निघले बकेटमध्ये. आता आपल्या पिल्ल्याला सोडतो. आपल्या म्हणजे शुभश्रीच्या. तर काय होतं ना तुम्हाला सांगतो, ही गाय थोडंसं नॉर्मल पाण्यात सोडते. तर त्याच्यामुळं आता वासरू दूध पिताना ना पलीकडच्या साडात परत दूध येतं तर ते मी वासरू पीत काढतो. म्हणजे ते आपली गंगा खिलेरी त्या नाहीत बरं का. म्हणजे एक त्यांचं आपण कसं करतो माहिती आहे का, अगोदर वासराला दूध पिऊन देतो. आपण खिलेरीचं कसं करायचं, अगोदर हिऱ्याला दूध पिऊन द्यायचं, मग परत हिऱ्याला समोर बांधायचं, मग मी पाठीमागून खिलेरीचं दूध काढून घ्यायचं. तर वृंदाला पण आपण तेच करायचो, गंगाला पण तेच करायचो. पण ह्या सीता आणि शुभाश्री थोडे नवीन होते ना तर दूध वगैरे व्यवस्थित म्हणजे हालचाल करायच्या, सुरुवातीला लाता मारायच्या, पाण्यात नव्हते व्यवस्थित. मग त्याच्यामुळे आपण काय करायला लागलो की ह्यांना वासरू अगोदर सोडायचं, गाय पाण्यानंतर दूध काढून घ्यायचं आणि परत पण वासरू सोडायचं. म्हणजे गाय शेवटला वासरू सोडल्यानंतर चांगली पाणवते. मग ते पाणवल्यामुळं दूध राहत नाही कासेत. मग त्याच्यामुळे आपण ह्या दोघींना अशी सवय लावली, खास करून शीतला. पुढच्या वेळेस त्याला शुभश्री पाणवेल. ह्यावेळेस नवीन होते ना, म्हणजे मला नव्हतं वाटलं की ते दूध काढायला त्रास वगैरे करेल, पण तिने थोडा सुरुवातीला केला त्रास. तर आपण पाय बांधले आणि समोर एक जण धरायचं तिला, मग तशी दूध काढू द्यायची ती. धरल्यानंतर आता तुम्हाला दाखवतो मी. आता पूर्ण दूध काढलेले बरं का. साडांना सुरकुत्या पडल्या होत्या, पण परत बघा आता सडं थोडे फुगायला लागलेत. आणि सीता पण सेम करायची, पाहणा चोरायची. त्याच्यामुळे आपण नंदिनीला पाठीमागून पण सोडायचो, परत एकदा सोडायचो. आणि शुभश्री पण पाना चोरते. तर त्याच्यामुळं हा नॉर्मली ह्या गिर गाय म्हणजे गावरान गुरं तसं करतातच. ही पण थोडं पानं चोरते. तर त्याच्यामुळं परत आता धन्यश्रीला सोडले आणि तिला सोडत आता धन्यश्री दूध पिते, मी पलीकडचं काढणार. पण आपल्या कामापुरतं दूध झालं, पण पहिले अर्धं राहतच दूध थोडंसं पलीकडच्या साड्यात, मग ते पण शेवटला काढून घ्यायचं. आता मी नाही मगच्यात काढतो, कारण की धनश्री काय करते तर म्हणजे बघते सांडायचा प्रयत्न करते. बघत काय तिच्या धनश्रीच्या पाय वगैरे सांडलं तर मी पलीकडचं एकदा फेस काढायला लागतो थोडं, तरी माझ्या हाताला लागतो. पण पाहिजे तेवढी स्वच्छता आपण ठेवतो.
ए थांब ना. तर थोडंसं दूध होतं शेवटी, तर ते थोडंसं दूध मी काढून घेतलं. तेव्हा आता त्यांनी खिल्लरीला आणि गवळ्याला उठवलं. आता ती गौरांगला आणि चिमण्याला उठवणार. आता बघा ना कशी शेण खाती. तिने शेण घेतलं बरं का तोंडात, तर खाती शेण. हे धनश्री का रे? तेव्हा शेण खाती. खाऊ दे, तिला काय खायचं ते. ती आता लहान नाही, तिला 2 महिने झालेत. तिला कळते काय खायचं काय नाही. शेण खाते ना, खाऊ द्या. बघा तोंडात कसं शेण धरलं होतं त्याने आत्ता. गप गप त्याला बसू दे. हो का, उठल्या चिमड्या. ते असे महागून टाकायला होते ना, मग त्याने गुरं आराम करायला सोडून उठतात. तेव्हा आता चिमण्याला कसं परेशान करते, मागून धक्का लावते ना, मग त्याच्यामुळेच गुरं उठतात. तेव्हा गौरंगला आता उठवतेच ती. हां, झालं त्याचं समाधान. आता बघा ती आता बरोबर तिथून झालं ना, आता काबरीकडे येईन ती. आली इकडं कट्यात. धनश्री, हे धनश्री. हे बघा आत्ता मी आईला तिच्या पाणी प्यायला आणले, तेव्हा कुठं आई जवळ आली. आईला बघून, नाहीतर तिकडंच फिरत होती डंपी. धनश्री, पाणी पिना तू. शिक ना आईसोबत पाणी प्यायला. डोकं त्याच्यात पी पाणी. हा असं जरा पिना 2 घोट. नको नाक टेकलं कीच पाणी कळलं तिला, मग नाही पित.